नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। वर्षानुवर्षे समाजाचा तिरस्कार सहन करणारा तृतीयपंथी समाज आज देखील आपल्या मागण्या घेऊन विधान भवनावर धडकला। मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं। कर्नाटक सरकारप्रमाणे 1% आरक्षण देण्यात यावं यासह अनेक वेगवेगळ्या मागणीसाठी हे आंदोलन आज करण्यात आलं। अनेक वर्षापासून समाजाचा तिरस्कार सहन करणारे तृतीयपंथी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन जे आहेत ते आज विधानभवनावर त्यांचा मोर्चा जो आहे तो धडकलेला आहे। हे तृतीयपंथी आता आपल्यासोबत आहेत। आज त्यांनी जे मंत्री आहेत त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला। काय नेमका त्यांचा अनुभव होता आपण जाणून घेऊया। फिर एक बार आज आपने मिलने की कोशिश की, क्या आया, क्या बताया? एक तर आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या वतीने तृतीयपंथीयांच्या समांतर आरक्षण व त्यासोबतच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये त्यांना देखील भागीदारी मिळावी, जेणेकरून मेनस्ट्रीममध्ये येणं आणि सन्मानाने जगणं यासाठी समुदायाचा जो काही चालत असलेला संघर्ष आहे त्यामध्ये माणूस म्हणून जगत असताना सामाजिक सोशली अनटचेबिलिटीला जे सामोरं जावं लागतं त्यापासून ते दुरावले जातील आणि खऱ्या अर्थाने त्यांना जगता येईल। गेल्या वर्षभरापासून समिती हा लढा लढते आहे। 2 वेळा आम्ही आझाद मैदानाचं आंदोलन केलं। पहिल्यांदा आम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली, त्यावेळी देखील आम्ही हो करतो आणि सकारात्मकतेने घेतो असं सांगण्यात आलं। दुसऱ्यांदा माननीय संजय नावरेकरजी जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये स्वतःच्या सोमोटोवर हा विषय घेत मी हा प्रश्न तारांकितमध्ये करून तुमच्या प्रश्नांना नक्की वाचा फोडतो असं म्हटलं होतं, पण काहीही त्या ठिकाणी झालेलं नाही आहे। आमचा उपोषणाचा पवित्रा देखील उगारून झालेला आहे। महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा मंत्री माननीय गुलाबरावजी पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण सोडवून घेतलं आणि आम्हाला सांगितलं की हो करतो, पण त्यानंतरही काही झालेलं नाही आहे। आज आम्ही आल्यानंतर आम्हाला अपेक्षित होतं की सामाजिक न्याय विभागाचं खातं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्वतःकडे राखून ठेवलेलं आहे, तर त्याच खात्याअंतर्गत तृतीयपंथी कल्याण मंडळाचे ते अध्यक्ष येतात, तर त्यांनी तृतीयपंथीयांच्या प्रश्नासंदर्भामध्ये निदान त्यांच्या अमूल्य वेळेतले 10 मिनिटं आम्हाला द्यावीत आणि सकारात्मक चर्चा करावी आणि समुदायाचे प्रश्न समजून घ्यावेत, पण असं झालेलं नाही आहे। आज परत एकदा प्रतिनिधींसोबत चर्चा झाली आहे आणि नेहमीप्रमाणे तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार झालेला आहे। प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागण्यांमध्ये आमच्या तृतीयपंथी समुदायाला कर्नाटक सरकारने ज्या पद्धतीने 1% समांतर आरक्षण दिलेलं आहे, सर्वच कॅटेगरीमधून 1%, तसं दिलं जावं। ते नोकरी असेल, कल्याणाच्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या कल्याणाच्या योजनांच्या लाभाच्या बाबतीत असेल आणि त्यासोबतच इतर कल्याणकारी योजना असेल। दुसरं, शिक्षण घेणाऱ्या आमच्या मैत्रिणी आहेत त्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध होत नाही, कारण त्या मेल आणि फिमेलसाठीच त्यांच्याकडे असलेल्या प्रस्तावांमध्ये आहेत, त्या ठिकाणी ट्रान्स कॉलम येत नाही, तर तो ट्रान्स कॉलम त्यामध्ये इन्क्लूड केला जावा। घरकुल आणि आवासाचे प्रश्न असतील, आम्हाला स्वतःचं घर हक्काचं नसतं आणि भाड्याचं घ्यायचं म्हटल्यानंतर आम्हाला ते मिळत नाही, तर त्या अनुषंगाने महाराष्ट्राकडे असलेल्या इंदिरा आवास योजना असतील, PMY सारख्या योजना असतील किंवा इतर शासकीय निवासाच्या योजना असतील, तर त्यामध्ये जागेसहित घरकुल योजनेचा लाभ मिळावा। ज्या पद्धतीने शरीर विक्री करणाऱ्या वैश्याभगिनींना 5,000 रुपये मासिक निर्वाह भत्ता दिला जातो, त्याच पद्धतीने आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या आणि दुर्बल असलेल्या तृतीयपंथीयांना देखील 5,000 रुपये मानसिक निर्वाह भत्ता दिला जावा। अशा प्रमुख मागण्यांना घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहोत। पण किती प्रयत्न केला तरी समाज ॲक्सेप्ट करत नाही आहे, समाजाचा तिरस्कार कंटिन्यू सुरू आहे, त्याबाबत काही चर्चा झाली का? मी या बाबतीत म्हणेल की समाजाला खूप दोष देऊन फायदा नाही आहे। आपण डेमोक्रेसी सिस्टीममध्ये जगत असताना शासन ज्या पद्धतीने अगदी शासन आपल्या दारीची जाहिरात लावतं त्या पद्धतीने तृतीयपंथी आपला मित्रचे पोस्टर लावावेत। नालसाने याच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत। शासनाने जर समाजमन घडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच समाजाच्या मनात एक सकारात्मकता निर्णय होईल, पण शासनाने त्या बाबतीमध्ये एक सकारात्मक पाऊल उचलणं गरजेचं आहे। असं होत नाही आहे। समाज तर आम्हाला देवाची माणसं म्हणून 10 रुपयाची भीक देतोच हो, माणूस म्हणून जगण्यासंदर्भामध्ये जर शासनाने प्राऊडली जगण्याविषयी पावलं उचलली तर समाजही आम्हाला त्या पातळीवर स्वीकारेल। पण पोलीस भरती संदर्भातलं काय मत आहे, काय सांगा? पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये एकतर नालसाने निकाल दिला होता, त्या अनुषंगाने कुठेही कॉलम ॲड केलेला नव्हताच। त्यावेळी आमच्या काही मैत्रिणी आहेत, निकिता मुख्यदल असतील आणि आमच्या इतर काही मैत्रिणींनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून मॅटच्या वतीने हा निकाल आणला। कॉलम तर आला, पण कॉलम आला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रक्रिया बंद झाली पोलीस भरतीची, फॉर्म भरण्याची आणि 15 दिवसांनी फॉर्म आले। आमच्या मैत्रिणींनी त्या 2 दिवसात फॉर्म भरलेत, 75 मैत्रिणींनी फॉर्म भरलेत। 15 दिवसामध्ये परीक्षा आणि ग्राउंडच्या तारखा आल्यानंतर त्यामध्ये 62 जणी काठावर आहेत, काही जणी क्वालिफाईड झालेल्या आहेत। अवघ्या 15 दिवसाच्या कालावधीत
कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची संसाधनं नसलेल्या माझ्या मैत्रिणी क्वालिफाईड होत आहेत, तर महाराष्ट्र शासनाने संवेदनशीलतेने विचार करायला हवा. आमची मागणी आहे की 99ला महिलांची भरती नव्हती पोलिसांची, पण महिलांनी फॉर्म भरले होते, विशेष सेवेची संधी देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आमच्या 62 मैत्रिणींना संधी दिली तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एक ऐतिहासिक असं उदाहरण उभं राहील आणि महाराष्ट्र शासनाचं देखील नाव मोठं होईल. मॅडम, आज पुन्हा एकदा विधानभवनात जो अनुभव तुम्हाला आलेला आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? काय विधानभवनात आलेल्या अनुभवाच्या अनुषंगाने एकच असणार आहे, वर्ष झाले लोटतो आहोत आणि आम्ही तर रस्त्यावर जगण्याचा संघर्ष करणारी माणसं आहोत. शासनाचा संघर्षही आता अंगवळणी पडलेला आहे. आज नाही काम हुआ तो कल मुंबई मंत्रालय का रस्ता जरूर पकडेंगे. पुढच्या आंदोलनाच्या तयारीतही आम्ही आहोत. तर आपण बघितलं की पुन्हा एकदा तृतीयपंथी जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी, आपल्या अधिकाराच्या आणि हक्काच्या रास्त मागण्यांसाठी पुन्हा एकदा त्यांनी विधानभवनाची पायरी चढलेली आहे. आता बघावं लागेल की यांच्या मागण्यांकडे सरकार कशा प्रकारे लक्ष देते. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स. रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम. अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप.